राज ठाकरेंनी पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल। पुण्यात झालेल्या दारुण पराभवावरून राज ठाकरे नाराज, आता कामाला लागण्याच्या दिल्या सूचना। नवी मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या यादीत गणेश नाईकांची सरशी, तर मंदा म्हात्रेंच्या स्वीकृत नगरसेवकांची दोन्ही नावं यादीतून बाद झाल्यामुळे म्हात्रेंना धक्का। माणिकराव कोकाटेंच्या बनावट कागदपत्राच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी। सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये बंडखोरांवरील कारवाईला वेग। कोकण आणि पुण्यामध्ये विरोधात काम करणाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दाखवला बाहेरचा रस्ता। टिपू सुलतानचा फोटो पुन्हा दालनामध्ये लावणार, मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांचं विधान। तर हिंदू कार्यकर्त्यांकडून इस्लाम पार्टीच्या प्रमुखांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट। निलेश राणेंची गणेश नाईकांवर सडकून टीका, वन राहिली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे। जंगल तोड वनमंत्र्याच्या परवानगीशिवाय सुरू आहे का, निलेश राणेंचा थेट सवाल। भाजपमध्ये राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही, या प्रवृत्तीला भाजपचा छुपा पाठिंबा। तर नाईकांनी स्वगृही परतावं, तेव्हाच त्यांचा विजय होईल, संजय राऊतांचा गणेश नाईकांना सल्ला। नाशिकमधील कथित 400 कोटींच्या कंटेनर लूट प्रकरणातील सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता, कोणताही ठोस पुरावा नसल्याचा पोलिसांकडून कोर्टात अहवाल। पहलगाम हल्ल्यातील शहीद संतोष जगदाळेंच्या मुलीला अद्याप नोकरी नाहीच, राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनाचं काय झालं, जगदाळे कुटुंबियांचा सवाल। मुंबईमध्ये हवा गुणवत्ता सुधारण्यात महापालिका अपयशी, शहर आणि उपनगरामध्ये हवेची मध्यम श्रेणीत नोंद, हवा गुणवत्ता निर्देशांक 135 वर, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून अटक, बहादूरगडमधून आरोपीसह तिघांना मुंबई क्राईम ब्रँचनं ठोकल्या बेड्या। आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं आज रात्री होणार मुंबईमध्ये आगमन, पंतप्रधान मोदी स्वतः विमानतळावर हजर राहून स्वागत करण्याची शक्यता। उद्या मुंबईमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक। नमस्कार, मी प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे। भाजप आज मुंबईतल्या काँग्रेसच्या टिळक भवन परिसरामध्ये आंदोलन करणार आहे, तर भाजपच्या या आंदोलनाआधी काँग्रेस कार्यकर्ते देखील सपकाळांच्या समर्थनासाठी समोर आलेत। काँग्रेस कार्यकर्त्यांनी टिळक भवनाबाहेर सपकाळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील केली आहे। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्याकडे। सुस्मिता, आज हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये भाजप आंदोलन करणार असल्याचं कळतंय, पण त्याआधीच काँग्रेसचे कार्यकर्ते सपकाळांच्या समर्थनासाठी समोर आल्याचं दिसतंय। नक्कीच आपण बघतोय की एकीकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती विविध भाजप नेत्यांनी टीका करायला सुरुवात केलेली असताना मुंबईमध्ये सुद्धा आता टिळक भवन परिसराबाहेर मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांच्याकडनं सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांचं समर्थन केलं जात आहे। ज्या पद्धतीनं गेले अनेक दिवस आपण हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती टीका होते, त्यानंतर आज मुंबईमध्ये टिळक भवन बाहेर सगळे कार्यकर्ते जमा झालेत, काय सांगाल? कारण काल पुण्यामध्ये आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष सपकाळ साहेबांनी जी गोष्टी बोललेच नाही, त्या गोष्टीबद्दल टिपू सुलतानांच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं पुण्याच्या आमच्या काँग्रेस कार्यालयात आणि धमकी दिली, सगळ्या ठिकाणी आम्ही करणार आहोत।
आणि म्हणून आम्ही त्यांना प्रतिवाद करायला इथे उभे आहोत. कारण हा विषयच मुळात नाही. एप्स्टीनची फाईल आहे, आपलं अमेरिकेचं कॉन्ट्रॅक्ट डील झालं आहे ते, आणि नरवणेंच्या पुस्तकाच्या बाबतीत अख्खा हिंदुस्थान त्यांना प्रश्न विचारतोय. तर लोकांचं लक्ष दुसऱ्याकडे करण्याकरता मुळातच आज आपण बघतोय पोलीस बंदोबस्त सुद्धा प्रचंड टिळक भवनच्या बाहेर सकाळपासून आहे. काय नेमकी परिस्थिती आहे? अनेकदा असं समोर आलेलं की भाजपचे कार्यकर्ते तुमच्याकडे येणार, तुम्ही सुद्धा आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय, समर्थनार्थ घोषणाबाजी करता सकपाळांच्या. हे बघा, असं आहे की आम्ही तयार आहोत, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. भारतीय जनता पार्टीचे गुंड प्रवृत्तीचे जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, जसं त्यांनी पुण्यामध्ये घडवलं, मुंबईमध्ये असं होऊन देणार नाही. एकही माणसाला जर हात लागला तर आम्ही त्याचा प्रतिउत्तर देणार आहे. आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीमान हर्षवर्धन सकपाळ साहेब हे कधी चुकीचं बोलणार नाही. ह्याला मोडून दाखवलेलं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. नक्कीच आपण तर आपण बघतोय काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पाहायला मिळते. हर्षवर्धन सपकाळच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी. धन्यवाद सुष्मिता माहितीसाठी. बातमी अहिल्यानगरमधून. अहिल्यानगर शहराच्या नजीक भिंगार परिसरामध्ये नागरी वस्तीमध्ये बिबट्याचं वास्तव्य आपल्याला बघायला मिळत आहे. भिंगार नजीक असलेल्या वडारवाडी या परिसरामध्ये सकाळपासूनच बिबट्याचा वावर बघायला मिळतोय. भर नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. सध्या बिबट्या हनुमान मंदिराच्या परिसरात असल्याची माहिती आहे आणि सध्या पोलीस तसंच नगर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि पोलिसांकडून बिबट्याचा शोध घेतला जातोय. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील नागरिकांनी कळवल्याची माहिती समोर येते. भिंगार परिसरात पहिल्यांदाच नागरी वस्तीमध्ये बिबट्या आढळल्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत. तिकडची सध्या आपण ही सगळी दृश्य बघतोय. बिबट्याचा वावर या परिसरामध्ये आढळलेला आहे. अहिल्यानगर शहराच्या जवळ असलेल्या भिंगार परिसरामध्ये नागरी वस्तीत बिबट्याचं वास्तव्य बघायला मिळत आहे. भर नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या बिबट्या हनुमान मंदिराच्या परिसरात असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे या परिसरात सध्या बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळते. साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. साहेबराव, नक्की कोणत्या परिसरामध्ये हा बिबट्या आहे आणि आजूबाजूची वस्ती कशी आहे आणि या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत? अहिल्यानगर शहरापासून उपनगर असलेल्या भिंगार गावामध्ये गावाच्या बाजूला ज्या बाजूना चांदबिबी महिला आहे त्या बाजूला हा बिबट्या घुसलेला आहे. साधारणतः सकाळी 9:30 वाजता काही लोकांनी बिबट्याच्या घरामध्ये घुसल्याचं पाहायला मिळालं. कारण ते कंपाऊंड जे कंपाऊंडच्या आतमध्ये कुत्रेवाणी काहीतरी दिसलं म्हणून ते जवळून पाहिलं असतं तर बिबट्या निघाला. त्यामुळं बिबट्याला पाहण्यासाठी स्थानिक लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर आणि वन विभागाला आणि पोलिसांना कळवलं. सध्या तरी त्या ठिकाणी बिबट्याचा शोध घेतला जात आहे. कारण वन विभागाची टीम आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. नागरिकांनाही सावधान राहण्याचा इशारा वन विभागाने दिलेला आहे. परंतु हा बिबट्या नेमका कुठे बसला आहे याचा शोध सध्या मोहीम सुरू आहे. कारण या परिसरामध्ये यापूर्वी कधीही बिबट्या गावामध्ये आला नव्हता. चांदबिबी महल किंवा त्या परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन नेहमी होत असायचं. परंतु नागरी वस्तीमध्ये प्रथमतःच हा बिबट्या नागरिकांमध्ये मोठी भयभीत वातावरण आहे. साहेबराव, वन विभागाच्याकडून काय नेमकी कारवाई केली जाते? त्याला पकडण्यासाठी कशा पद्धतीने सापळा रचला जातोय? वन विभागाची टीम एक 15 ते 20 मिनिटांपूर्वी पोहोचलेली आहे. प्रथम तर त्यांनी नागरिकांना बाजूला केलेलं आहे. त्यामुळे बिबट्या नेमकी कुठं आहे हे शोधण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी घरामध्ये जाऊन किंवा घराच्या आजूला काही लोकांनी घरं बंद केली आहेत. त्यामुळं त्या प्रांगणामध्ये घराच्या भिंत असते ते कंपाऊंडमध्ये आहे की नाही हे शोधण्यासाठी टीम पाहत आहे. 2 गाड्या तिथे आलेल्या आहेत. सापळा रस्त्याचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी पिंजरा लावून सध्या उपयोग नाही, पण जाळीच्या माध्यमातून तो कसं पकडता येईल किंवा किती सेफ नागरिकांना बाजूला करून त्या सेफ बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु आतापर्यंत या बिबट्याचा शोध सुरू आहे तर सापडलेला नाहीये. परंतु सगळ्या नागरिकांना त्यांनी या ठिकाणी बिबट्या आहे कशा पद्धतीने बिबट्याला पकडण्यात यश येते पाहणं महत्त्वाचं असेल. साहेबराव, धन्यवाद. वेळोवेळी अपडेट्स घेत राहू.